नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। डिझेल चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात। पनवेल परिसरात उभ्या असणाऱ्या ट्रेलरमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांचा तिसरा साथीदार गुन्ह्यातील गाडीसह पसार झाल्याने त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहे। पनवेलजवळील गोवाकडे जाणारा मार्गावर शिरढोण गावाच्या हद्दीत साईकृपा हॉटेलसमोर उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरमधून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे डिझेल चोरल्याची तक्रार राम प्रताप राजवर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली होती। या तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लाबडे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, अविनाश गंथडे, महेश वायकर, योगेश दिवेकर, विनोद देशमुख आदींचे पथक तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार परेश म्हात्रे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराद्वारा सदर गुन्ह्यातील 2 आरोपी खारघर परिसरातील डोंगर भागात लपले असल्याचे समजले। त्यानुसार या पथकाने आरोपी सूरज खरात वय वर्ष 21 व भूपेंद्र सिंग वय वर्ष 21 या दोघांना ताब्यात घेतले। दरम्यान या गुन्ह्यातील तिसरा आरोपी पप्पू कुमार हा चोरीनंतर वापरलेल्या वाहनासह पसार झाला होता। या 2 आरोपींकडून जवळपास 1,11,600 रुपये किमतीचे 1200 लिटर डिझेलचे 30 कॅन हस्तगत करण्यात आले आहेत, तर उर्वरित माल हा फरार झालेल्या आरोपीकडे असल्याने त्याचा शोध पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अविनाश गंथडे करीत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।